नमस्कार मित्रांनो, मी PSI बिपिन चव्हाण. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इतिहासाचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? मित्रांनो, प्रश्नसुद्धा व्यवस्थित वाचत चला, परीक्षेमध्ये ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यापैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? हू वेअर दी शूद्राज, दी अनटचेबल्स, गुलामगिरीचे शास्त्र आणि थॉट्स ऑन पाकिस्तान. तर पहा, गुलामगिरीचे शस्त्र हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला नाही. ते पुस्तक लिहिलं आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी. तर हू वेअर शूद्राज, थॉट्स ऑन पाकिस्तान, दी अनटचेबल्स, कास्ट इन इंडिया, दी प्रॉब्लेम ऑफ रुपी, रानडे, गांधी आणि जिना ही सर्व पुस्तकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली आहेत. दुसरा प्रश्न, तुकडोजी महाराजांचा जन्म कोणत्या गावी झाला? पहा, तुकडोजी महाराजांचा जन्म यावली, शेनगाव, टेंबू की महू? तर यावली या गावी, जिल्हा अमरावती या ठिकाणी तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव आहे माणिक बंडोजी इंगळे. तर पहा, शेनगाव या ठिकाणी, जिल्हा अमरावती, संत गाडगेबाबा यांचा जन्म झाला होता. टेंभू, जिल्हा सातारा या ठिकाणी आगरकरांचा जन्म झाला होता. तर महू, मध्य प्रदेश या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता. तिसरा प्रश्न, आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? गोपाळ गणेश आगरकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तळखरकर, राजा राममोहन राय. तर आधुनिक भारताचे जनक म्हणून राजा राममोहन राय यांना ओळखले जाते. त्यांना प्रबोधनाचे अग्रदूत असं सुद्धा म्हटलं जातं. सतीबंदीचा कायदा संमत करून घेण्यामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं होतं. तर गोगा आगरकर हे केसरीचे पहिले संपादक आहेत. आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे मराठी वृत्तपत्राचे जनक असं संबोधलं जातं. तर दादोबा पांडुरंग तळखरकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असं संबोधलं जातं. चौथा प्रश्न, 1857च्या उठावामध्ये मेजर हुसेन वर गोळ्या झाडून फाशीवर जाणारा क्रांतिकारक कोण? 1857चा उठाव. पहा, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, मंगल पांडे की तात्या टोपे? तर पहा, मंगल पांडे यानं मेजर हुसेनवर गोळ्या झाडल्या होत्या. 29 मार्च 1857 रोजी गोळ्या झाडल्या होत्या. पहा, त्यामुळं त्याला कलकत्त्याजवळ इथं बराकपूर या ठिकाणी छावणी होती, त्या छावणीमध्ये फाशी देण्यात आली होती. पाचवा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? पहा, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, लॉर्ड माउंटबॅटन की पंडित जवाहरलाल नेहरू? तर पहा, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंटबॅटन. आणि शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल, भारत स्वतंत्र होताना जे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल होते, तर ते सुद्धा लॉर्ड माउंटबॅटन हेच होते. तर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. त्यावेळी व्हाईसरॉय हे पद होतं. देश स्वतंत्र झाल्यानंतर हे पद बदलून गव्हर्नर जनरल असं करण्यात आलं. त्यामुळं शेवटचा व्हाईसरॉय हा माउंटबॅटन होता भारताचा 21 जून 1948 पर्यंत. आणि 21 जून 1948 नंतर पहा, चक्रवर्ती राजगोपालचारी यांना भारताचं गव्हर्नर जनरल करण्यात आलं. म्हणजे 21 जून 1948 ते 26 जानेवारी 1950 पर्यंत चक्रवर्ती राजगोपालाचारी, की ज्यांना राजाजी असं म्हटलं जातं, ते भारताचे गव्हर्नर जनरल होते. त्यानंतर आपले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सहावा प्रश्न, सातारा या ठिकाणी पत्री सरकार कोणी स्थापन केले? वसंतदादा पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण? तर पहा, सातारा या ठिकाणी प्रति सरकार, की ज्याला पत्री सरकार असं म्हटलं जायचं, तर ते स्थापन केलं होतं क्रांतिसिंह नाना पाटील यांनी. 1942चं जे चले जाव आंदोलन होतं, त्या आंदोलनामध्ये सातारा या ठिकाणी पत्री सरकारची स्थापना करण्यात आली होती. सातवा प्रश्न, भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन कोण? रॉबर्ट क्लाईव्ह, वास्को दी गामा, राजा जेम्स पहिला, सर थॉमस रो? तर पहा, वास्को द गामा हा जो पोर्तुगीज खलाशी आहे, ह्यानं
सुरुवातीला भारतामध्ये पाऊल ठेवलं, तो पहिला युरोपियन 20 मे 1498, पहा 20 मे 1498 रोजी त्यानं कालिकत बंदरावरती पाऊल ठेवलं. त्या ठिकाणी आला होता तो आणि युरोपियनने त्यानंतर भारतामध्ये व्यापार सुरू केला. हा राजा जेम्स पहिला जो आहे पहा, तर तो ईस्ट इंडिया कंपनीची ज्यावेळेला इंग्लंडमध्ये स्थापना झाली तर त्यानंतर राजा जेम्स पहिला यानं ईस्ट इंडिया कंपनीला कायमस्वरूपीची सनद दिली होती. तर रॉबर्ट क्लाईव्ह जो आहे तो बंगालचा पहिला गव्हर्नर होता आणि त्यानं दुहेरी राज्यव्यवस्था त्यावेळेला बंगालमध्ये सुरू केली होती. 8वा प्रश्न आहे, टिळक स्वराज्य फंडाची घोषणा कोणी केली? टिळक स्वराज्य फंड महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू की सुभाषचंद्र बोस? तर पहा, टिळक स्वराज्य फंडाची स्थापना किंवा त्याची घोषणा केली होती महात्मा गांधी यांनी. 1920 मध्ये असहकार चळवळ महात्मा गांधींनी सुरू केली आणि या चळवळीला आर्थिक पाठिंबा मिळावा यासाठी टिळक फंडाची घोषणा करण्यात आलेली होती. 9वा प्रश्न पहा, सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? महात्मा गांधी, बद्रुद्दीन तय्यबजी, खान अब्दुल गफार खान की बॅरिस्टर जिना? तर सरहद्द गांधी म्हणून खान अब्दुल गफार खान यांना ओळखलं जातं. वायव्य सरहद्द प्रांतामध्ये अहिंसक सत्याग्रहींची फौज त्यांनी तयार केली होती. म्हणजे वायव्य सरहद्द प्रांत जो आहे त्या ठिकाणी गांधीजींच्या स्वरूपाचं काम त्यांनी केलं होतं. त्यांनी त्या ठिकाणी खुदा-ई खिदमतगार ही अहिंसक सत्याग्रहींची संघटना स्थापन केलेली होती. 10वा प्रश्न आहे पहा, मिठाचा सत्याग्रह दांडी या ठिकाणी करण्यात आला. हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात? तर पहा, हे दांडी हे ठिकाण आहे गुजरात या राज्यामध्ये. 6 एप्रिल 1930 रोजी पहा, 6 एप्रिल 1930 रोजी दांडी समुद्र किनाऱ्यावरती गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला होता. यालाच दांडी सत्याग्रह असं म्हणतात. साबरमती आश्रमापासून हे अंतर 385 किलोमीटर इतकं आहे आणि 385 किलोमीटर महात्मा गांधी चालत गेले होते त्यांच्या अनुयायांच्यासह. 11वा प्रश्न आहे पहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर हेगडेवार, श्रीपाद अमृत डांगे की पंडित मदन मोहन मालवीय? तर पहा, डॉक्टर हेगडेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ज्याला संघ असं सुद्धा म्हणतात, त्याची स्थापना केली होती 25 डिसेंबर 1925 रोजी. नागपूर या ठिकाणी संघाची स्थापना करण्यात आली होती. त्यांचं पूर्ण नाव आहे पहा, डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार. त्यानंतर यामध्ये पंडित मदन मोहन मालवीय सुद्धा आहेत. तर त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली होती मदन मोहन मालवीय यांनी. आणि श्रीपाद अमृत डांगे जो तिसरा पर्याय आहे पहा, तर त्यांनी कम्युनिस्ट पार्टी, ज्याला साम्यवादी चळवळ म्हटलं जातं, तर अशा कम्युनिस्ट पार्टीची स्थापना श्रीपाद अमृत डांगे यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे 12वा, 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? 1857चे स्वातंत्र्य समर लोकमान्य टिळक, वि. स. खांडेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, बिपिनचंद्र पाल? तर पहा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला होता. त्यांचं पूर्ण नाव आहे विनायक दामोदर सावरकर. त्यानंतर त्यांनी इटलीच्या जोसेफ मॅजिनीचे चरित्र हा ग्रंथसुद्धा लिहिला होता. माझी जन्मठेप हा सुद्धा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. 13वा प्रश्न आहे पहा, वारली या आदिवासी जमातीच्या लोकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सामाजिक नेत्या कोण? वारली हे आदिवासी जमात पहा, गोदावरी परुळेकर, ताराबाई मोडक, अनुताई वाघ की आनंदीबाई जोशी? तर वारली या आदिवासी जमातीच्या लोकांच्या हक्कांच्यासाठी लढणाऱ्या सामाजिक नेत्या आहेत गोदावरी परुळेकर. गोदावरी परुळेकर यांनी किसान सभेची स्थापना करून वारली जमातीसाठी संघर्ष चालू केला. तर या पर्यायामध्ये पहा, ताराबाई मोडक यांचं सुद्धा नाव आहे. त्यांनी कोसबाड म्हणजे जिल्हा ठाणे कोसबाडमध्ये आदिवासी मुलांच्यासाठी अंगणवाड्या चालू केल्या होत्या ताराबाई मोडक यांनी. तर अजून एक पर्याय पहा, अनुताई वाघ यांचं कार्यसुद्धा खूप मोठं आहे. कोसबाड प्रकल्पाच्या निर्मात्या म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांनी कोसबाडमध्ये आदिवासी मुलांच्यासाठी पाळणाघरं चालू केली, बालवाड्या चालू केल्या, अंगणवाड्या चालू केल्या, प्राथमिक शाळा चालू केल्या. त्यानंतर बालवाडीच्या ज्या शिक्षिका असतात त्यांना शिकवण्यासाठी शाळा चालू केल्या. त्यानंतर
अजून एक पर्याय पहा चौथा यामधला आनंदीबाई जोशी. तर आनंदीबाई जोशी या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. पहा अमेरिकेत त्यांनी डॉक्टरकी शिकून आलेल्या त्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 14वा. एक गाव एक पाणवठा ही चळवळ कुणी उभारली? एक गाव एक पाणवठा ही चळवळ शरद जोशी, डॉक्टर अभय बंग, बाबा आढाव की प्रकाश आमटे? तर पहा एक गाव एक पाणवठा ही चळवळ डॉक्टर बाबा आढाव यांनी सुरू केली होती. त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबा आढाव यांनी हमाल पंचायत ही संघटनासुद्धा स्थापन केली होती. जाती निर्मूलनाचं काम बाबा आढाव यांनी मोठ्या प्रमाणात केलं आणि त्यासाठी त्यांनी ह्या सर्व चळवळी सुरू केल्या होत्या. त्यानंतर शरद जोशी हे एक नाव आहे पहा पर्यायमधलं. तर शेतकरी चळवळीचं नेतृत्व शरद जोशी यांनी केलं होतं. तर डॉक्टर अभय बंग यांनी गडचिरोलीमध्ये कुपोषित मुलांसाठी खूप मोठं काम केलेलं आहे. त्यानंतर प्रकाश आमटे ह्यांचं तर नाव सर्वांनाच माहिती आहे. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. 15वा प्रश्न. मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा 1912मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये कुणी केला? मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा. तर पहा राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, छत्रपती राजाराम महाराज की यशवंतराव चव्हाण? तर पहा राजर्षी शाहू महाराज यांनी 1912मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला होता. 16वा प्रश्न. 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा वाढदिवस. हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? विवेकानंद दिन, योग दिन, युवक दिन की पर्यावरण दिन? तर पहा 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा वाढदिवस युवक दिन म्हणून साजरा केला जातो. तर यामध्ये पर्याय पहा जागतिक पर्यावरण दिन. तर पर्यावरण दिन असतो 5 जूनला आणि योग दिन असतो 21 जून रोजी असतो. त्यानंतर 17वा प्रश्न. भारत कोकिळा म्हणून कोणास ओळखले जाते? यापूर्वी पण मी पहिल्या प्रश्नाला तुम्हाला बोललो की प्रश्न व्यवस्थित वाचणं खूप आवश्यक आहे. गडबडीमध्ये चुकीची उत्तरं आपल्याकडून निघून जातात. भारत कोकिळा म्हणून कोणास ओळखले जाते? लता मंगेशकर, सरोजिनी नायडू, अरुणा असफ अली, मदर तेरेसा? तर पहा भारत कोकिळा म्हणून सरोजिनी नायडू यांना ओळखलं जातं. तर भारताची गान कोकिळा म्हणून लता मंगेशकर यांना ओळखलं जातं. 18वा प्रश्न. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर की खुदीराम बोस? तर पहा रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली 1942मध्ये. तर सुभाषचंद्र बोस यांनी पहा फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. 19वा प्रश्न. सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखले जाते? सार्वजनिक काका पहा जगन्नाथ शंकर शेठ, गणेश वासुदेव जोशी, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ हरी देशमुख? तर सार्वजनिक काका म्हणून ग वा जोशी म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांना ओळखलं जातं. तर जगन्नाथ शंकर शेठ यांना नाना या नावानं ओळखलं जातं. त्यांना नाना जगन्नाथ शंकर शेठ असं म्हणतात. तर पहा बाळशास्त्री जांभेकर यांना आद्य सुधारक असे म्हणतात. यामध्ये एक पर्याय पहा गोपाळ हरी देशमुख, त्यांना लोकहितवादी म्हणून ओळखलं जातं. 20वा प्रश्न पहा शनिवारवाडा कोणत्या ठिकाणी आहे? शनिवारवाडा औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर की मालवण? तर शनिवारवाडा पुण्यामध्ये आहे. तो शनिवारवाडा पेशव्यांनी बांधला. औरंगाबादमध्ये अजिंठा वेरूळ लेणी आहेत. तर पहा कोल्हापूरमध्ये खासबाग कुस्ती मैदान आहे. रंकाळा तलाव कोल्हापूरमध्ये आहे. तर मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ला आहे की जो सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. तर मित्रांनो प्रश्न व्यवस्थित ऐकले असतील. प्रश्नाचं विस्तृत विवेचनसुद्धा मी केलं आहे. प्रत्येक पर्यायाचे वर्णन त्यावर आधारित प्रश्नांचीसुद्धा तुमच्यासमोर मांडणी केलेली आहे. लक्षपूर्वक ध्यानात ठेवा. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.